भरला आज या मंगलदिनी नाट्यरसिकांचा मेळा. झाले त्यांचे आगमन, रंगला स्वागताचा सोहळा. श्री विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून, नटराजाला नमन करून, श्री रवळनाथ देवाला वंदन करून व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून वर्षपद्धतीप्रमाणे शिगमोत्सव निमित्त श्री सुशांत विष्णू नाईक रामजी निर्मित, श्री कृष्ण आरोस्कर लिखित व श्री सिद्धेश देवानंद परब दिग्दर्शित सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी पौराणिक नाटक संगीत ब्रह्मतेज. संगीत ब्रह्मतेज.
सैनिकांनो, या बुद्धिभ्रष्टाचा कशाला जय जयकार करीतात? थांबवा, थांबवा. हर्ष उन्मादाने बेहोश झालेल्या माझ्या शूर लढाऊ वीरानो, पापाच्या दलदलीतून निर्माण झालेला हा जय जयकार एकदम थांबवा. हा द्रोणाचार्य पापाच्या काजळीने फासलेल्या जय जयकाराचा भुकेलेला नाही. जेव्हा मी सत्य धर्माच्या बळावर विजय मिळवीन तेव्हाच माझा जय जयकार करावा, अशी मी माझी इच्छा प्रगट करत आहे. आजच्या विजयश्रीची पावले त्या घमेंडखोर दुर्योधन आणि जयद्रथाने नीचपणाने आपल्या बाजूने वळवली असली तरी सुद्धा या माझ्या डोळ्यात देखत तीक्ष्ण शस्त्र खुपसावली गेली ती त्या अभिमन्यूच्या छातीत. त्यावर तो किंचाळत शूर तेजस्वी बालक डोळ्यात अश्रूच्या धारा वावत मला म्हणाला, आचार्य, तुमच्या डोळ्यात देखत अत्याचार होत असताना तुम्हाला पाहतोय तरी कसं? पण मी तरी त्यावेळी काय बोलणार होतो? अरे पाप्या, कौरवांच्या अन्नाने भिंदा होऊन लाचारतेच्या दरीत गटांगळा खाणारा तू एक दत्तदष्ट. आणखी काय बोलणार आहेस? कोण? कुणाचे हे घणाघाती कठोर शब्द? तुझ्याच अंतर्मनातील हे पडसाद आहेत. दासत्वाच्या शृंखलाने जखडलेल्या वृद्धा, त्या उत्तरेच्या दिव्य शापाचा भोग तुला भोगावेच लागणार आहेत. त्या साध्वीचे बोल सत्यसृष्टीत तळण्याची वेळ समीप आली आहे, समीप आली आहे. नाही नाही. का आता का घाबरलास? नाही नाही, मी घाबरलो नाही. आणि मी का म्हणून घाबरू? मग जा त्या शापाच्या सामोरा जा. असत्य गाढून टाकण्यासाठी त्याच्यावर सत्य धर्माचा कळस उभार. जा. हे अणुरेणू वास्तव करणाऱ्या यक्ष किन्नरानो, दुष्टांच्या संगतीने माझ्या स्वामी निष्ठेच्या चारित्र्यावर जे शिंथोडे उडाले तरी ते पुसून टाकण्यासाठी समरभूमीवर मला सत्य धर्माचं अवलंबन केलं पाहिजे. कोण? महर्षी नारद मुनी. यावं. ज्यांची भेट व्हावी असं मी माने चिंतित होतो ते तर प्रत्यक्ष माझ्या नजरेसमोर उभे आहे. याला योगायोगच म्हणावा लागेल, कारण सारे कौरव योद्धे विजयाच्या उन्मनाने शिबिराकडे परतले तरीही त्यांच्या सेनापतीची पावलं अशी मागं का रेंगाळू लागली? काय सांगू नारदा, हा कुरुचा सेनापती आजच्या विजयाचा मानकरी ठरलाय खरा, परंतु आचार्य, इथं परंतुचा प्रश्नच उद्भवत नाही. ब्रह्मतेजाने जो पराक्रम करून दाखविला तो पाहू तर आम्ही थक्क होऊन गेलो. नारदा, तू माझ्या विजयाचा डिंडिमा पिटवण्यासाठी इथं आलाय की पांडवीर आघातपणाने मारला गेला याचा जाब विचारण्यासाठी आटापिटा केलाय? नारायण नारायण. ज्यांची नीतिमूल्ये सत्य धर्माच्या निष्ठेवर आरूढ झालेली आहेत अशा द्रोणाचार्यांना मी जाब विचारणारा कोण? पण मी असं म्हणतो, विजयाचा जय जयकाराचा जयघोष तुम्ही का थांबविलात? कारण तो विजय अधर्मनीतीच्या पायघड्यावर चालत आला होता म्हणून. अधर्मनीती? नारायण नारायण. तुमच्यासारखे सरसेनापती तिथं हजर असताना असं घडावं? होय नारदा, या वृद्धाच्या कळवळाचे बोल लाताडून त्या निचाने पांडवीराचा वध केला रे, वध केला. अरे रे, काय ऐकतो आहे मी हे? फार वाईट गोष्ट झाली आचार्य. म्हणजे कौरवांच्या पापांचं रांजण भरत आलेलं दिसत आहे. त्यांचंही नाही तर त्यांच्या बरोबर हा द्रोणाचार्य सुद्धा शापाच्या दग्धतेतून होरपळून जाणार. शाप? होय, शाप. एका साध्वीनं दिलेला, जिचं सौभाग्य तिलक पुसण्यासाठी मी निमित्त मात्र झालो, त्या उत्तरेचा शाप. आणि त्या शापाला सामोरं जाण्यासाठी माझ्या मस्तकी विराजमान झालेला सेनापतीचा रक्त लांची चिरपेस मला झुगारून द्यावा लागेल. चला, आपण आता श्रीकृष्णाची भेट घेऊन त्यांच्या अगोदर कौरव शिबिर गाठण्यास मिळतं की काय हेच पाहावं. नारायण नारायण. अरे, पण
पांडव शिबिराकडून हा रथ कोणाचा बरं येत आहे? दुसऱ्या कोणाचा असणार? भगवंत भक्तांच्या कल्याणाकरिता काय काय करणार नाही हे विचारा. हे करुणा करा तू कमला कांता, हे करुणा करा तू कमला कांता, तुझी विधाता तुझी त्राता, तुझी विधाता तुझी त्राता, हे करुणा करा तू कमला कांता, हे करुणा करा तू कमला कांता. ध्याने मने भरुनी उरला, ध्याने मने भरुनी उरला, ध्याने मने भरुनी उरला, ध्याने मने भरुनी उरला, ध्याने मने भरुनी उरला. ध्याने मने भरुनी उरला, ध्याने मने भरुनी उरला, सखा सारथी तूच कांता, सखा सारथी तूच कांता, तू नंदलाला तू गोपाळा, तू नंदलाला तू गोपाळा, तू नंदलाला तू गोपाळा, तू नंदलाला तू गोपाळा, हे करुणा करा तू कमला कांता, हे करुणा करा तू कमला कांता, हे करुणा करा तू कमला कांता, तुझे विधाता तुझे त्राता, तुझे विधाता तुझे त्राता, हे करुणा करा, हे करुणा करा, हे करुणा करा. देवा, मी तुम्हाला मताने पाहिलं आणि आनंदाला नाचू लागू लागलो, आणि तुम्ही केव्हा पदार्पण केलं ते कळत नाही बघा. नारायण नारायण. म्हणजे नाथा, तुझ्या भक्ती प्रेमासाठी मी खरोखरच पात्र आहे असं म्हणावं लागेल. हे काय सांगायला पाहिजे नाही मग, त्यासाठीच तर या कुरुक्षेत्रावर वावरतो आहे. नाही तर तुम्ही हाती घेतलेलं काम सुलभ व्हावं यासाठी. नारायण नारायण. ही तुझी धडपड आहे असंच तुला म्हणायचं आहे ना. पण ब्रह्मकुमारा, मी जर अर्जुनाच्या रथाचे घोडे आखतोय आणि माझ्यासाठी तू इथं, म्हणजे हे कोणच आहे असं म्हणायला हरकत नाही. देवा, त्या कोड्यात लागणारे तर आपण आहात की. मी नारदा, काय हा एखाद्यावर आरोप करतोस तू? भगवंत,
कशाला एवढे आढळून जाता? तुम्हीच तर प्रेरणा दिली माझ्या जाताना. काय खरं आहे की नाही? छे छे, मी तर कौरव पांडवाच्या भांडणात पुरा खास्तावून गेलो. तिथे कोणाला वेळ आहे गोष्टी करायला? आणि काय रे, तुला ही बाळगट घालायला माझ्याशिवाय कोणी दुसरा भेटला नाही वाटतं. नारायण नारायण देवा, मला दुसरा कोणी नको आहे. माझ्या दादाने मला हुकमी स्वरात सांगितलं आहे की आत्ताच्या आता पृथ्वी तलावर जा आणि आपली भेट घे. म्हणून मी आगमन केलं. पण ऋषिकेशा, हस्तिनापूरच्या वेशी शिरतो न शिरतो तिथे भेटलेला प्रत्येक प्रजाजनाने माझ्यावर प्रश्नांचा साधापणे सुरू केला. तू इथं कसा, तू इथं कसा? ब्रह्मकुमारा, त्रिभुवनात केव्हाही कुठेही एवढंच नव्हे तर जगाच्या अंतापर्यंत तुझं भ्रमण चालूच राहणार आहे. फक्त कुरुक्षेत्रावरच नाही तर प्रेमिकांच्या अंतपुरातही तुझं आगमन नियंत्रण सांगण्यात केलेलं आहे. येत्या भव्या पाहुण्या जीवांना असं काय माहीत असतात? हा त्यांचा दोष नाही लागला तर त्यांच्या अध्ययनाचा. अशाच अध्ययनाच्या टीकास्पर झोकातून मानवी मनाचा विध्वंस होतो. संभ्रमाची काळी उट्ट बेतिकात भेदून गेल्यानं मन अशीही अशुद्ध बनली जातात आणि लक्ष योद्ध्यांचा बळी घेणारा हा महायज्ञ या अशा महायुद्धाच्या रूपानं हा असा भेटला जातो. हे आहे ज्ञान सहज मन हे मानवा, ज्ञान सहज मन हे मानवा, ज्ञान सहज मन हे मानवा. स्वार्थ दावी अपय जया बला, स्वार्थ दावी अपय जया बला. ज्ञान सहज मन हे
देवा, हेच आपल्याला या अज्ञान मानवाला पटवून देण्यासाठी हा सारा खटाटोप करावा लागला. ठीक आहे, पण मघाशी घडलेल्या दुःखद प्रसंगाला अर्जुनानं तर क्रोधाच्या ओघात विशाल गांडीव धनुष्य उंचावून घोर प्रतिज्ञा केली. माझ्या लाडक्या बाळ अभिमन्यूच्या कलेवर ज्या जयद्रथांनी लत्तप्रहार करून अवमानित केलं, त्या दुष्टाला उद्या सूर्यास्तापूर्वीच कंठस्नान घालीन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करून माझ्या लाडक्या बाळावर पितृछत्र धरीन. अशा या भयानक प्रतिज्ञेनं आज 13वा दिवस मावळत चाललेला आहे. परंतु माझ्या मनाला एकच शल्य सळत आहे नारदा, की त्याची ही प्रतिज्ञा पूर्ण होणार तरी कशी. विश्वचारका, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपणच मनात घेतला तर तो लगेच सुटेल. अरे पण प्रतिज्ञा करण्यापूर्वी मला एकदा विचारायचं तरी होतं. देवा, पार्थाला माहीत आहे की जिथं नर आहे तिथं नारायण असणारच. त्याची चूक काय आहे देवा? भक्तांच्या रक्षणासाठी देव हजर राहणार नाही तर कोण आमच्यासारखा कळ लागा उभा राहणार? नारायण नारायण. कशाला इकडचं जाऊन तिकडं सांगायला? नारदा, हे उद्योग अजून तू सोडलेले नाही दिसत. छे मधुसूदना, लोकांनी मला काहीही म्हटलं तरी चालेल, पण तुम्ही मात्र या बाबतीत मला दोषी ठरवू नका. आताच मला द्रोणाचार्याने कौरव सभागृहात येऊन जा असं प्रेमाने सांगितलं, मग जायला नको का? जा, खुशाल जा. मलाही आता इथे फारच वेळ झालेला आहे. दुःखी सुभद्रा ताईला समजुतीचे 2 शब्द सांगून तिचंही मन हलकं करायला गेलं पाहिजे. बरं, येतो मी. या देवा. बरं. हे करुणा करा, हे करुणा करा, तू कमला कांता. हे करुणा करा, तू कमला कांता. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण. महाराज दुर्योधन की, महाराज दुर्योधन की, महाराज दुर्योधन की. माझ्या शूर पौरवजनानो, आपण चालवलेला हा जय जयकार एकट्या दुर्योधनाचा किंवा राजगुरु आचार्य द्रोणाचार्याचा नसून तो तुम्हा समस्त शूर योद्धांचा आहे असंच मी गृहीत धरतो. आजचा हा तेजस्वी विजय इथे बसलेल्या माझ्या थोर सन्माननीय रती महारथींचाच आहे. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या मनोरथाचा मनोरा अभंग राहण्यासाठी ज्यांनी सारीपटावर सोंगट्या उधळल्यात ते गांधार्दीपती शकुनी मामा आणि माझा परम मित्र महारथी अंगराज कर्ण व आजच्या संग्रामात क्रोयाचा उच्चबिंदू गाडणारे राजशलाक सिंधराज जयेंद्रथ. इतकंच नव्हे तर माझा प्रिय बंधू युवराज दुःशासन, राजा त्रिगत, कृतवर्मा, कृप, अश्वत्थमा या महारथीने आणि कुरूंचे राजगुरू आचार्य द्रोणाचार्य या क्षणी ते या सभागृहात हजर नाही, परंतु या थोर आचार्यानं अभेद्य चक्रव्यूहाचा सापळा रचून विजयाची विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. हा आम्हा सर्वांचा सन्मानच म्हणायला पाहिजे. आज आपण हा आनंद उत्सव साजरा करीत आहोत. त्या विजयाचे मानकरी आहेत सिंधराजा जयेंद्र. या महाप्रतापी जयद्रथाने त्या अर्जुनाच्या कार्ट्याला क्रूरपणे ठार केलं. माझा आजचा हा पराक्रम रजतपटावर सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल याचा मला अभिमान आहे. जयद्रथा, अरे अशा थोर माणसाचा तुला अभिमान वाटावा असाच आहे ना? कोणाला त्याचा हेवा वाटत असेल तर तिला पापीच म्हटलं पाहिजे.
काय नुसते पोसत नाही जनता तर श्वास कोंडू निश्चितपणे पांगुडीला सुद्धा मी म्हणतो एखादा करायचा पण नाही ते असं निजा धामाला जायचं नाही म्हणे मामाश्री, या आनंदाच्या क्षणी कुरूंच्या थोर पुरुषांची चेष्टा करणं म्हणजे समजलं बाबा दुर्योधना समजलं नाही करत कोणाचं म्हणणार पाहिलं जनता आपसात किती झगडा असला तर रक्ताचं नातं किती जीवन असतं ते म्हणे ज्येष्ठ पुरुषाची चेष्टा मामाश्री, जगानं श्रेष्ठत्व बहाल केलेल्या थोर पुरुषाला कमी लेखणं हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? जगानं अरे कुठल्या रे जगानं तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या जगाचं महत्व आम्ही ठरवायचं आणि आम्ही जमीनदोस्ती करायची काय जनता असं झालं ना बरोबर आहे. आमच्यासारखे वीर पुरुष निर्माण झाले म्हणूनच तर या जगाचं मोल अस्तित्वात आलं. जयद्रथा, बडे जावीची भाषा तुझ्यासारख्या पुरुषाला शोभून दिसली असली तरी त्याला मर्यादा असावी. मर्यादा? कसली मर्यादा राजन? याच मर्यादेचा बांध फोडून मी ज्या अभिमन्यूच्या मस्तकावर क्रूरपणे थैमान घातलं, धर्मनीतीची मर्यादा बाळगली असती तर त्या अभिमन्यूने माझ्या सकट आपली गर्दन छाटायला वेळ काढला नसता. म्हणून मी त्याच्या शरीराचा चेंदा मेंदा केला. कोऱ्यांची धुंद चढलेलं तुझे भाष्य एकदम बंद कर. का बंद करू? या कर्णाला ते सहन होणार नाही. माझ्या पराक्रमाने तू थिजून गेलास असं सांग ना. काय? तुझ्या पराक्रमाला तू पराक्रम समजतोस? पांडव वीरांचा कंठ शेदून विजयश्री खेचून आणले ते. युद्धनीतीने वागला असतास तर त्याचं मोल होतं. आम्ही नीतीभ्रष्ट आहोत असंच का अंगराजाचं म्हणणं आहे? होय, पिंजऱ्यात सापडलेल्या नर व्याघ्राला मोकळं करून त्याच्याशी झुंज घेणं यातच वीराची शान असते. पण दुसऱ्यानं घायल केलेल्या व्याघ्राला लाथेनं रगडणं याला पराक्रमी कोण म्हणेल? अंगराज, माझ्या शौर्य बलाला त्याज मानलास तरी या जग हादरून जाणारा भेकड नाही हे लक्षात ठेवा. महाराज, माझ्या शौर्याची तारीफ करून एक घटकाही लोटली नाही. क्षणात त्याचा असा बाण उतारा व्हावा. तुझा अपमान हवा असं मला वाटेल तरी कसं? पण जयद्रथा, उद्या पांडवाचे चाहते असंही डोळ्यात असं आणून विवळतील की दुर्योधनाने चारी बाजूने घेरून त्या बालकाचा गळा घोटला. यावर त्यांना जाब कोण आणि कसा परत येईल? मी त्यांना प्रत्युत्तर देईल. चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य मनगटात नसताना माझ्यासारख्या बहुलादी पुरुषावर खडग उचावं हाच आठपुटेपणा त्याच्या नाशास कारणीभूत ठरला. नाहीतर काय हो, डावल्यानंतर रक्ताच्या चिरकाट्याऐवजी आईचा रुद्रधीर भाग पडला. अशा पोराने जयंताला आवाहन करावं. अरे हा कुठे आणि शेंडा पोर कुठे? आणि आम्ही त्याला एवढ्यावरच धनुधीर म्हणावा. मामा, तुम्ही तर त्याला जरूर म्हणायला पाहिजे, कारण तुमच्या शौर्याला आव्हान देत तो बालक बाण सरसावून धावला असताना तुम्ही द्रोणाचार्याच्या आड झालात. मला त्यावेळेचं फारसं आठवत नाही रे. पण आता का जी बडखळी? कुस्तीतपणाचा गरज ओकण्याचा जबडा बंद का झाला? बोला गांधार्दीपती, उधळा मुक्त फळ तुमच्या आणि निशस्त्र झालेल्या जयद्रथाच्या शौर्याची. आठवतं का चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदूवर थैमान घालीत असलेल्या छाव्यानं तुम्हाला दिलेलं आक्रमक आव्हान सम्राट दुर्योधनही विसरू शकणार नाहीत. त्या सिंहाच्या बछड्याचं रौद्र रूप पाहून क्षणभर मीही चक्रावून गेलो होतोय खरा. मग राजन, अशा वीर बालकाचा कोणताही महान युद्धात गौरव करेल की नाही? याला आता पिठवून चालायचं नाही. जरूर करायला पाहिजे आणि त्यातच आपलाही पुरुषार्थ समावलेला असतो. अशा वीर बालकाचा पुरुषत्वाबद्दल आताच राजशालकानं केलेल्या वक्तृत्वात त्याच्या मानाचा मला लवलेशही दिसला नाही. अशा वक्तृत्व करणाऱ्यास कोल्हे लांडग्याची उपमा देणं योग्य ठरेल. आम्हाला हिंस पशूच्या मालिकेत बसून साळसूत पडायला
पाय दही तुडवून त्याचा पायपोस करणारा तू ऐक. पुढील शब्द उच्चारून मी माझं तोंड विटाळू शकत नाही. कर्णा, बंद करी तुझी भिन्न धाडसतेची मगरूर भाषा. नाही, कदापि नाही. धर्मनिष्ठेचा कवच पांघरणारा कर्ण युद्धनीतीच्या विटंबनेचा रास होऊ देणार नाही. माझी नजर आडवतात एका जनावरासारखे लाज्यास्पद खेळ खेळा तुम्ही एका अर्भकाशी. इतकंच नाही तर आचार्य सुद्धा तुमच्या या कृत्यापुढे मान खाली घातली. म्हणजेच सत्य धर्मानं युद्धनीतीची जोपासना करणारे द्रोणाचार्य तुमच्या इतकाच अधपाती आहेत. निव्वळ मूर्तिमंत अधपाती. हा द्रोणाचार्य अधपती नाही. या चांडाने अधपणाने कृत्य केलं आणि त्याच्याबरोबर मी त्यात भोवला गेलो. मी अधपाती नाही करणार. हा जंगलात अधपाती आहे. आचार्य, बंद करा ही तुमची वायफळ बडबड. शत्रूला घेण्यासाठी भिवाचा सापळा द्रोणाचार्य या सिंधू राजाला अधपाती म्हणतात. हो हो मुढानो, तुम्ही सारे कौरवामुळे अधपती आहात. अधपती. आणि हा द्रोणाचार्य सुद्धा आणि हा दुर्योधन देखील तुमच्या ज्या पापी विजयाचा मान करी आहे. आचार्य, अशा अपवित्र विशेषणांना संबोधून माझ्या रागास तुम्ही पात्र ठरू नका. तुमच्या सेनापती पदानं मिळवून दिलेला हा पहिला विजय कुरूंच्या सेनापतीचा नसून तर तो रणयज्ञाच्या होमकुंडात प्राण अर्पण करणाऱ्या योद्धांचा आहे, कुरूंचा आहे. अर्थातच तो या दुर्योधनाचा आहे. विजय विजय विजय. अधर्माच्या दलदलीतून मिळालेला विजय. दुर्योधना, अरे यालाच तुम्ही सारेजण विजय म्हणतात का रे? मतिभ्रष्टानो, ऐका. विजय त्याला म्हणतात आजपर्यंत सत्य धर्माने सतत विजयशी ज्याच्या काळात बाळ अर्पण करते तो पांडवांवर मारणारा विजय. आचार्य, बंद करा ही पांडवांच्या गुणगौरवाची शौर्य कथा. नाहीतर काय, गौरवांचा सेनापती पद घुसवायचं आणि गुणगान मात्र पांडवांचं द्यायचं. वा आचार्य, भले छान, भले छान. मामाश्री, ज्यांचं आयुष्य गेलं कुंतीपुत्रांची तारीफ करण्यात, अशा आचार्यांना तुम्ही जाब विचारायला हवे की तुम्ही सेनापती कुणाचे आहात. अरे अज्ञानानो, सत्य धर्माने चालणाऱ्या द्रोणाचार्याला जाव विचारायला या पृथ्वी तलावर तरी कोणी झालेला नाही. तिथं बळकुटा गांधारात मला कोणत्या तोंडाने जाव विचारू शकतो? मी सम्राट दुर्योधन तुम्हाला जाब विचारित आहे. सारं कौरव शिबिर विजयानंदाने फुलून गेलं असतानाच तुम्हालाच त्याची घृणा का वाटावी? बोला आचार्य. तुम्हीच निर्माण केलेल्या चक्रव्यूहाचा धुव्वा उडवीत कौरव सेनेला त्राई भगवान करू इच्छिणारा अभिमन्यूचा शूरवीरांनी देहांत केला. यात अधर्म तो कोणता? ही शस्त्रावर शस्त्र चालवणे हा अधर्म नव्हे का? आपण म्हणतात तो अधर्म, अधपात हे शब्दच माझ्या शब्दकोशात बसत नाही. धर्मनीती जोपासण्याचे विचार तुम्हालाच नकला भाऊ. अरे रे धर्मभ्रष्टानो, फुकट तुम्हाला विद्या अर्पण करून तुमच्या बरोबरही मी या पाप गर्भात लोटलो गेलो. अरे पाप्या, धिक्कार असं तुमच्या धर्मनीतीला. मतिभ्रष्ट द्रोणाचार्य, अरे द्रुपदा पुढे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी वैर पत्करलास आणि कौरवाशी वृद्धी केलीस. रात्र धडपडलास, पण त्याचं हे फळ तुला असं मिळालं का? धिक्कार असं तुझ्या या कर्तृत्वाला. आचार्य, कर्तृत्वाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी भाषेचा मृगजळ टाकून तुम्ही या दुर्योधनाला संभ्रमात टाकू नका. माझा लढा हा असाच यश मंदिराच्या पाय घोड्यावरून चालत जाणार असणार. तसं असेल तर नीतिभ्रष्टानो ऐका, माझे निर्वाणीचे बोल ऐका. उद्या सुरू होणाऱ्या धर्मयुद्धात जर का कोणी धर्मनीतीचा गळा घोटला तर त्या क्षणी या सेनापतीचा शिरपेट तुमच्या स्वाधीन केला जाईल. फक्त माझ्याही मस्तकी विराजमान झाला तरी मला त्याची पर्वा नाही. दुर्योधना, अनर्थ उडवला आहे रे, अनर्थ. म्हणून श्रेष्ठ, अनर्थ ओढवण्या एवढं विपरीत घडलं तरी काय? पुत्रवधाना क्रोधायुक्त होऊन धनुर्धारी पार्थाने भयानक
सूर्यास्त होण्यापूर्वी वध करीनच करीन. मग पुढं काय बोलला तो पंडुपुत्र? ही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली तर स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करून देहत्याग करीन असंच तो म्हणाला. अग्निकाष्ठ भक्षण. घाबरू नकोस जयद्रथा. आम्हा योद्ध्यांचं संरक्षण कवच तुझ्या सभोवती खडेखांब उभं राहील. मग पाहतो त्या पंडुपुत्र अर्जुनाला माझ्या भगिनीचा कुंकुम तिलक तुझ्यात कसा बजावतो ते. मामा कर्ण. समजलो राजन. हा कर्ण जयद्रथाचा बचाव करण्यासाठी पराकाष्ठेची शिकास करेल याची खात्री असावी. महाराजा, आता अर्जुनच काय किंवा पाचही पांडव जरी चाल करून आले तरी हा कुरु सम्राट दुर्योधन जराही डगमळणार नाही. चलावा अंगराज कर्ण. काही का होईना अग्निकाष्ठ भक्षण या पार्थ प्रतिज्ञेनं कौरवांचं मन तर भडकून निघालं. देवी, माते कुलस्वामिनी, माझ्या बाळाला अल्पायुष्यात स्वर्गगमन करायला लावण्याची पाळी यावी, हा तुझाच तर कोप नसेल ना. देवी बोल देवी, का माझ्यावर दुःखाचा वर्षाव केलास. देवी, माझ्या कर्तव्य कर्मात काही चूक तर झाली नाही ना. प्रत्येकाच्या मनावर अवतीर्ण झालेल्या दुःखाची गडद छाया उजळून काढणारा या पांडव शिबिरात एकही दीपस्तंभ नसेल का.
नसेल कसा आहे भीमा अर्जुनासारखे मेरू पर्वत द्रुपद पुत्रासारखे पाषाण हृदयी पांड योद्धेत आहे देवी. कोण? अभिमन्यूच्या पूज्य मातोश्रीला पांडव योद्धावर अंतः करून जाळून टाकणारे असे शब्दघात करू नये. महाराणी द्रौपदीचे बंधुराज, आपण आलात या दुर्दैवी सुभद्रेला दिलासा देण्यासाठी. होय देवी, क्षणाक्षणाला मृत योद्ध्यांच्या आहुत्या रणकुंडात पडत असताना माझ्यासारखा एक योद्धा आपल्याला दिलासा काय म्हणून देणार आहे. ज्या मदानानं पांडव वंशाचं मस्तक लठाणलं त्याच प्रायश्चित म्हणून पाळ राजाने केलेली प्रतिज्ञा आपण ऐकलेली आहात. ती प्रतिज्ञा ऐकून मी समाधानी झाले आहे खरी, परंतु त्या प्रतिज्ञेने आता काय होणार आहे या विचारानेच माझी मती भ्रष्ट झाली. इकडचा स्वभाव लक्षात घेता हे आपला हेका कधीही सोडणार नाही. अकाली मृत्यू झालेल्या बाळाला पाहून, रानावनात भटकत असलेल्या पतींना पाहून, अभिमन्यूच्या पूज्य मातोश्रीनं पांडव योद्ध्यावर अंतः करून जाळून टाकणारे असे शब्दघात करू नये. आणि धनुर्धारी भारताच्या मनात सूट भावनेने काय होईना उगमा पावलेल्या प्रतिज्ञे यश मिळू दे अशीच कुलस्वामींनी जवळ प्रार्थना करावी, म्हणजे जय निश्चितच आहे. जय पराजय मृत्यू पाशाला बंदिस्त करणारे शब्दच्छळ आहेत. कसला जय पराजय घेऊन बसला हा द्रुपद युवराज. काय म्हणतात देवी, उन्मादानं बेहोश झालेला दुर्योधन भारताची प्रतिज्ञा गोड ठरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठ करणार आहे. पांडवांचे बळ कच्ची करण्याचा डाव शकुनी मामाचा मेंदू शिजल नसेल कशावरून. आपण भोळे आहात देवी. या सर्व कारस्थानाचे मेरुमणी मस्तकी मिरवणारे आचार्य द्रोण आहे. आचार्यासारख्या महातेजस्वीवर अशी आग पकडणार का योग्य नाही. आचार्य कौरवांचे सेनानायक असतो तरी ओढा मात्र पांडवाकडे चुकलेला असतो. विश्वासघातानं वंशपूर चिरडला गेला तरी आपणास असं वाटावं. बलाढ्य रूप धराला मूळ थापा देऊन बाजूला रूपून धरला तरी अशा कृतज्ञाबद्दल आपल्याला विश्वास. युवराज, यांच्या हातून तर हा अधमपणा घडला नाही ना, मग उगीच काळं बेरं मनात कशाला आणायचं. पापाचा खरा धनी असलेल्या जयंद्रथास स्वर्गगमन करायला लावण्याची प्रतिज्ञा यांनी घेतली. आपण त्यांना प्रतिसाद द्यावा. देवी, इथं नाते गोत्याच्या बंधनात सर्व कापिल्य नगर एकरूप होऊन गेलेलं आहे. इथं प्रतिसाद देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपले बंधुराज श्रीकृष्ण पार्थाचे रथाचे घोडे आखीत आहे. त्याचप्रमाणे बंधू म्हणून पांडव सेनेची दुरामी रणमैदानावर संभाळी असतो तो या प्रेमबंधनामुळेच. परंतु माझ्या नसतसा दिलेल्या द्वेषाचा मर्मा जयद्रथाच्या मरणानं शांत होणार नाही, तर तो द्रोणाचार्याच्या वधाला शमला जाणार आहे. पाहिलं सुभद्रे, मानवाच्या मनामनातील द्वेषाचा वणवा एकदा की त्याच्या अंतर्मनी प्रज्वलित झाला की तो या दृष्टधुमासारखा दुमसलेला दिसेल. अशा सूड भावनेच्या प्रतिज्ञायुक्त लहरीतून माझीही रोम रंद फुलून नसनसात चेतवल्या जातात. आणि अशा एका महासागराचं अफाट पात्र प्रचंड माशाने खळबळून सोडावं, त्याप्रमाणे समरभूमीवर प्राण अर्पण करावं असं वाटू लागतं. अर्पीन प्राण प्रखर समरा, अर्पीन प्राण प्रखर समरा, अर्पीन प्राण प्रखर समरा. अर्पीन प्राण प्रखर समरा, अर्पीन प्राण प्रखर समरा. द्राविण असुरा मीरण लीला, द्राविण असुरा मीरण लीला. अर्पीन प्राण प्रखर समरा, अर्पीन प्राण प्रखर समरा. समरांगणिया दृष्ट जयद्रथा, समरांगणिया 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 दृष्ट जयद्रथा.
सुभद्रे, फक्त शब्दाच्या आघातात एवढी घाबरून गेलीस वेडे. या धनुर्धर पार्थाची तू पत्नी आहेस. इतकंच नाही तर स्वर्गगमन करणाऱ्या अभिमन्यूची माता आहेस. असं भेदरून जाणं तुला शोभदायक नाही. नाथ, मी भेदरून गेले नाही नाथ, पण मला भीती वाटते ती आपल्या अग्निकाष्ठ भक्षणाची. काहीच घटकांपूर्वी एक पंचप्राण माझ्या डोळ्या देखत निघून गेला आणि आता पुन्हा त्याच नाट्याची सुरुवात होणार. या विचारानं मन कसं वेडा पिसा होतं. या कुरुवंशाच्या उद्धारासाठी रानोमाळ भटकत आहे. भटकण्याची वेळ निघून गेली आहे देवी. अभिमन्यू बाळ स्वर्गाच्या पायऱ्या चढून केव्हा सुचिस्थळी पोचलाही असेल. खरं आहे सुभद्रे, खरं आहे हे. नाथ, हे मी कसं समजून घेऊ? तो पहा माझा बाळ माझ्याकडे पाहून हसत आहे. ये बाळ, मी अतृप्त आहे रे, मी अतृप्त आहे. कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आठवण ती. काय लिहिले माझ्या भाळी, काय लिहिले माझ्या भाळी, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आवरत नाही आवी गौरी, आवरीत नाही आवी गौरी. अतृप्त मन हृदय जाळी, अतृप्त मन हृदय जाळी. काय लिहिले माझ्या भाळी, काय लिहिले माझ्या भाळी, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आठवण ती. ये बाळ, तो पहा माझा बाळ. आवरीत नाही आवी गौरी, आवरीत नाही आवी गौरी. अतृप्त मन हृदय जाळी, अतृप्त मन हृदय जाळी. काय लिहिले माझ्या भाळी, काय लिहिले माझ्या भाळी, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आठवण ती. काय लिहिले माझ्या भाळी, काय लिहिले माझ्या भाळी, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी आठवण ती, कशी विसरू मी, कशी विसरू मी, कशी विसरू मी. प्रिय सुभद्रे, असा किती काळ तू शोक करीत बसणार आहेस लाडकी. प्राप्तन कर्मानुसार प्राप्त होणारं मृत्यू कोणासही चुकविता आलेलं नाही.
आम्हा मानवाचं नाही तर देव दानव गंधर्व यास देखील मृत्यू ओढून नेत असतो. म्हणून म्हणतो लाडके, हा दुःख वेग एकदम थांबव, नाहीतर या पार्थाच्या शौर्यबळाची सांगता तुझ्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूच्या महापुरातच होऊन जाईल. लाडके, हा दुःख वेग आवडून शांत हो प्रिये, शांत हो. कसा शोक आवरू नाथ. पती गमनानं दुःख सागरात बुडून गेल्याने आपली लाडकी स्नुषा वत्सर्वी धेनू सारखी तीन झाली आहे हो, तीन झाली. तिचं सांत्वन तरी मी कसं करू नाथ. हे सगळं कसं घडलं हो. अजानुबाहू वीराप्रमाणे ज्या बाळाचं पितृत्व आहे आणि साक्षात केशव ज्याचा मातून, त्याला असं अनाथाप्रमाणे समरांगणात मरण यावं. सुभद्रे, असा आकांत मांडून मी केलेल्या अग्निकाष्ठ भक्षण या माझ्या प्रतिज्ञेस बाधा आणून काय साधण्याचा प्रयत्न करीत आहेस? ती प्रतिज्ञा मला पूर्ण करण्यासाठी तुझ्या डोळ्यातून उघडणारे हे अश्रू कठोरतेने तुलाच पिऊन टाकावे लागेल. पूस पाहू ते अश्रू. ठीक आहे, हे पहा, पुसले मी अश्रू. आता हसत मुखाने मला जाण्यास निरोप दे बघू. कारण घटोत्कचाच्या स्वागतासाठी थांबलेले भीमदादा श्रीकृष्णासहच इकडे जायला निघाले असतील. काय म्हणालात? घटोत्कच? बाळ घटोत्कच? हो. माझ्या अभिमन्यू बाळाची कमतरता भरून काढायला येत आहे. तर मग नाथ, मला त्याच्या स्वागतासाठी निघायलाच हवं. येते बरं मी. पण हो, मला सांगायला विलंब करू नका हा. नाथ, माझ्या विवाहाच्या प्रसंगी त्यानं केलेल्या कर्तव्य फेडाची मला पंचारती ओवाळून त्याचं स्वागत करायलाच पाहिजे. आलेच बरं नाथ, इतक्यातच येते. क्षणाक्षणाला अश्रूची महापूर उघडणारी ही सरिता घटोत्कचाच्या रूपात अभिमन्यूला पाहण्यात किती उत्सुक झाली आहेत. अरे, घटोत्कचाचं आगमन शिबिरापर्यंत झालं सुद्धा, परंतु भीमदादा श्रीकृष्णास यायला उशीर का बरं झाला? हे पहा, आलेच. कृष्णा, बाळ घटोत्कचाला पाहिल्यावर आनंदाने ऊर कसा भरून येतो. अर्जुना, अरे आपल्या बाळाचं आगमन केव्हाच झालं. काय सांगू पार्था, घटोत्कचाला बाळ अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी कळताच रागाने तप्त होऊन तो म्हणाला, दाखवा मला तो नीच जयद्रथ कुठे आहे. तो एकाच गदेच्या वारानं त्याची हृदयक्रिया बंद करून टाकतो. भीमदादा, अशा शीघ्रकोपी घटोत्कचाचा आम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. अर्जुना, त्या भीमपुत्राची ताकद या सहस्रबळी नवनागापेक्षाही प्रचंड आहे. त्याचा तो अकराळ विक्राळ भयग्रस्त जबडा पाहून तर सारी सेना भयभीतपणे पळू लागली. आणि हे सर्व त्याच्या लक्षात येतात क्षणार्थार्थ सुंदर मानवी रूप धारण करून स्वागतासाठी तात्काळत असलेल्या युधिष्ठिर द्रौपदीचं आशीर्वाचन घेण्यासाठी लगबग निघाला आणि लगेच आपल्या पित्याकडे वळला. हा कृष्णा, प्रत्येक वेळी आडून बाण मारण्याची तुझी ही कला मला माहिती आहे बरं. बाळ घटोत्कच प्रथम तुझ्याकडे वळा, पण तूच त्याला माझ्यावर बोट दाखविलंस. बोल, खरं आहे ना हे? भीमा, वेडे, अरे मी तर तेच सांगणार होतो. पण केव्हा? मला अपराधी ठरवल्यावर? बरं बाबा, माझ्याकडे प्रथम आलेला बाळ घटोत्कच उद्या रणांगणावर विद्युलतेप्रमाणे चमकत राहिला तर पार्था, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. माधवा, आपल्या कृपाप्रसादाच्या जोरावर त्या जयद्रथाच्या कंटनात छेदण्यासाठी हा पार समरभूमीवर निघण्याचीच वाट पाहत आहे. बरं देवा, येतो मी. वाट पाहायची म्हणजे उद्या उजाडताच मीही कौरवावर तुटून पडणार आहे. कृष्णा, माझ्यापेक्षाही वरचढ होणारा कुणा वीराचं हे हास्य. तात या तुमच्या बाळाचं, वीर घटोत्कचाचं. बाळ घटोत्कचा. माते,
हा तुझा बाळ घटोत्कच तुझ्या पायाशी नम्र होत आहे. बाळ, तुला पाहून मला माझ्या अभिमन्यू बाळाचं स्मरण झालं रे. माते, माझा जन्म जरी माता हिडिंबे पोटी झाला तरी यावेळी तुम्ही माझ्या मातोश्री आहात आणि मीच तुमचा अभिमन्यू आहे. माते, मी तुमचा अभिमन्यूच आहे. अभिमन्यू माते, बाळा, किती थोर मन आहे रे तुझं. पण या तुझ्या सुभद्रा मातेच्या मनावर समजलो माते, समजलो. ज्या मदांधांनी माझ्या बंधूला एकटा काढून जिवे मारलं त्याचा मी सूड उगवेन अशी आपल्या आणि पार्थ काकांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून. थांब भीमपुत्रा, थांब. जयद्रथ वधाची प्रतिज्ञा तुझ्या पार्थकाकांची आहे, तो ती पुरी करणारच. पण कौरव सेनेत जो अळांबुस राक्षस मायावी मोहजनानं पांडव सेनेस त्रस्त करीत आहे त्याला तू नष्ट कर. भगवंत, अळांबुषच नाही तर कौरव सेनेतील महान धुरीण द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन, शल्यादिकांना मायावी मोहजाळानं मृत्यूच्या मगरमिठीत लोटून पार्थ काकांची प्रतिज्ञा पुरी करण्यास सुलभ करतो. येतो मी. थांब बाळा. माते, माझ्या मस्तकी विराजमान असलेल्या या लाल भडक कुंकुम तिळकाप्रमाणे कुरुक्षेत्राचा पठार उद्या कौरवांच्या रक्तानं न्हावून गेलेला दिसेल. अरे अर्जुनाने केलेल्या बातमी नारद मुनींनी जयद्रथाला सांगतात तू एवढ्या घाबरला आहेस काही विचारू नको. आचार्य कुठे? असा बडबडत तो त्यांना शोधत आहे. आता वेळ गेल्यावर आचार्याचा पाठपुरावा करण्यात काय अर्थ आहे? मामा, हा तर तुमच्याच कुटील कारस्थानाचा पुरावा आहे. आता त्याचा यशोमार्गही तुम्हीच दाखवू शकता. अरे तुला वेळ पिढ नाही आहे ना? मग हे सर्व कारस्थान माझं आहे. अरे युद्ध पेटवलं दुर्योधनानं. या संग्रामाचा सेनापती तुझा पिता द्रोणाचार्य. त्याचा रस कटला जयद्रथानं. आणि त्या गरीबीच्या मामावर तुझा आरोप. वा, अरे छान पुत्र, तू आहेस बुद्धिमान. मामा, माझ्यापेक्षा एखाद्याला कपट बुद्धीचं बाळकडू पाजणारे तुम्हीच खरे बुद्धीचे महान आहात. बाहेरच्या बाहेर कुणाला कसं कोणाचा काटा काढावा हे तुमच्याच धूर्तमेंदूतून आलेले विचार आहेत. मग अशा मुत्सद्यानं घाबरून कशाला जावं? कशाला घाबरू? उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचं मस्तक धरणीवर डोळे अशी पार्थाची प्रतिज्ञा आहे. आणि सूर्यास्तापूर्वी होणारच. म्हणजे सूर्यास्त होत नाही अशी का आपली इच्छा आहे? बाबा, हे नियम परमेश्वराने निर्मित केलेले असतात. ज्या प्रतिज्ञा कुणी अंतःकरणापूर्वक उच्चारल्या जातात त्यांच्या सिद्धतेस परमेश्वराला विश्वाभागी व्हावं लागतं. म्हणजे प्रतिज्ञा पूर्ण होणार आणि सूर्यास्तही होणार. तू घाबरू नकोस. सूर्यास्ताच्या आत तो पंडपुत्र अर्जुन आपली प्रतिज्ञा कशी काय पूर्ण करतो तेच मी पाहतो. राजन, आपण म्हणता ते सर्व काही ठीक आहे, परंतुचा मध्येच हा घोळ घालू नकोस. मी कुरुवंशाचा भावी सर्वभाव सम्राट आहे. मग काय पिशाच आहे त्याची माझ्या राज्यात येऊन ढवळाढवळ करण्याची? सारा सूर्यामुळे हादरून सोडेन लातेच्या एकाच ठोकरीनं. अशी ताकद पाठीमागे असताना जयद्रथासारखे योद्ध्यानं गावात वाचला. सम्राट दुर्योधनानं आजपर्यंत तरी आपला शब्द खराब केलेला आहे. असं असेल असं धरून मी चाललो तर काळ क्रमानुसार सूर्य धरती मातेच्या गर्भात गडप झाला तर तो होणार कसा?
आणि झालाच तर एखादा दुसरीकडे या पृथ्वीच्या एखाद्या कानाकोपऱ्यात होईल. ज्याच्या पृथ्वीची हालचाल सुरू होते अशा पराक्रमी राजानं घाबरून जावं. इतकंच नाही मामा, तर हा अखिल भारत खंडाचा सम्राट दुर्योधन आपली भिस्त त्या सूर्याच्या उदयास्तावर ठेवून राहणार नाही, तर त्या अगोदर त्या गर्विष्ठ अर्जुनाचं मस्तक घरा वेगळं करून या वसुंधरेच्या पायाशी मिळवणार आहे. आपल्या सामर्थ्याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण राजा, कदाचित तसं न हो उद्याचा दिवस या जयेंद्रनाच्या आयुष्यातील शेवटचा ठरला तर याचा अर्थ माझ्या भगिनीचा कुंकुम तिलक पुसलं जाईल याची खंत आम्हाला नाही, असंच का राजशालकाला वाटतं? बेटा जयेंद्रता, अरे तू एवढं काम करून काम केलास. सम्राटाचे 11 औषधी खबर होते तुझ्या पायाशी उभे असताना. हे जाणून जयेंद्रनासारख्या योद्ध्यानं आल्या प्रसंगाला फिरायला सापडत आहो. अश्वत्थामा, श्री शंकराचं वरदान लावलेला हा जयंत गांगारून जाणार नाही. पण त्याच्या त्या अग्निकाष्ट भक्षण या प्रतिज्ञेचं मला माझ्या नजरेसमोरून गेलं की असं वाटू लागतं की हे सर्व सोडून पुन्हा माघारी परतावं. छे छे, ते होणं नाही. तू माघारी फिरलास तर मेवणा म्हणून ते माझ्या या साम्राज्याला लाछास्पद आहे. सिंधू राजा, चल थोडी विश्रांती करू आणि नंतरच युद्धाच्या तयारीला लागू. चल. मस्तक भेदून खोल खोल ऋतू पाहत बाल विधवेच्या मर्मभेदक शापाकडे. नाही नाही सहन होत मला यातना, नाही नाही सहन होत मला या अवहेलनाचे घणाघाती आघात. मला आज जाऊ द्या. थांबा थांबा, आपलं नाव समजल्याशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही. मला आचार्यांची भेट हवी आहे. थांबा थांबा तुम्ही. या द्रोणाचार्याच्या भेटीस उत्सुक असणारी ही स्त्री कोण बरे असावी? सुदर्शना, अरे पाठव तिला आत. कोण कोण आहात आपण? मी तुमच्या बोला बोला, निसंकोचपणे बोला. या द्रोणाचार्याच्या सान्निध्यात तुला निर्भय आहे. मी तुमच्या लाडक्या शिष्याची धर्मपत्नी. कोण? द्रौपदी? तू तू आणि अशा अपरात्री? नाही नाही, मी द्रौपदी नाही. मी श्रीकृष्ण भगिनी सुभद्रा. ज्या बाळाचा प्राणांतिक आत्मघात केला तिची माता सुभद्रा. या अधर्मी युद्धाजवळ कशासाठी आलीस तू? हा जाब विचारून मी स्वतः दुःखाच्या खाईत पोहू इच्छित नाही. मग कोणत्या हेतून तुला निघालेस? काय पाहिजे सारं झालं गेलं विसरून जाऊन एकच कारण आहे. या विज्ञान युगाजवळ तू मागण्या मागते, त्याची सारी संज्ञाशक्ती नष्ट होऊन मृत्यूच्या साम्राज्यात कधी काही टाकले याची ज्याला कल्पना करता येत नाही अशा नीतिभ्रष्टाचं वर तू पदार्थ करते. का का आणि कशासाठी? गावाच निष्ठवत पाहिलंच तू माझ्या शिक्षे. हा द्रोणाचार्य म्हणजे मृगजळ सुभद्रे, मृगजळ. मी ब्रह्म तेजस्वी नाही सुभद्रे. या द्रोणाचार्याच्या जीवनाची रेष संपून मृत्यूच्या साम्राज्यात प्रवास का सुरू झाला सुभद्रे. तर मृत्यूच्या शिल्पी व्याघ्राप्रमाणे माझ्या जीविताचा घास घेण्यासाठी झेपावत असेल तर त्याला मी तरी काय
मांगल्याचं पावित्र सामान्याने सुबंधे फूल हा द्रोणाचार्याच्या वीर गतीच्या प्रतिज्ञेच्या संबंधित किंचितही वाटा आणणार नाही अशी मी तुला पाहिली येतो. फूल मुली आपण दिलेल्या कॅप्शन हे सत्य धर्माने चालणार आहे का? ब्राह्मणाच्या तोंडचे शब्द आलेले आणि ते काळाही खोटं नाही तयार आहे. आपण दिलेलं मी आपण सुबंधे जा मुली जा. या हतभागी द्रोणाचार्याच्या नशिबी कन्या सुंदरी राहते पण हे तू प्राप्त करून दिलं हेच मी माझा अहोभाग्य समजतो. जा मुली जा. सुबंधे दैवाची गतिविधी तिथे भयानक असतात नव्हे. तुझ्या दैवात धनुर्धारी मातासारखा विराट नाही लावला आणि त्याच्यावरील प्रेमापोटी मी तुला आशीर्वचन दिले. जा जा बेटी जा. जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण. जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण. मधुमिलिंदा राधारमणा मधुमिलिंदा राधारमणा जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण. धाव पावरे दीनदयाळा धाव पावरे दीनदयाळा. धाव पावरे दीनदयाळा धाव पावरे दीनदयाळा. भयभीत होई भगिनी सुभद्रा भयभीत होई भगिनी सुभद्रा. आळमुणी तुझ कंठ शोषला आळमुणी तुझ कंठ शोषला. हे प्रभुवरा हे माधवा हे प्रभुवरा हे माधवा. जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण. जय 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 नारायण जय 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 नारायण जय नारायण जय नारायण हे नारायण. नारायण नारायण. काय दैवाची लीला पहा. हा शौर्यशाली जयद्रथ पण दैवाची अनुकूलता होताच देठ मोडलेल्या कमलपुष्पासारखा मान टाकून येत आहे. मुनिश्रेष्ठ हा जयद्रथ आज सूर्यास्ताच्या आत ठार होणार आहे. नारायण नारायण. वेड्या, तुझ्यासारख्या शौर्यबलाचं व्यक्तिमत्व असलेल्यानं सामान्यासारखं प्रवाहपतीत व्हावं ही आश्चर्याची गोष्ट आहे. मग
मग काय करू म्हणतात? आकाशात राहू चंद्रास कसा ग्रासतो त्याच प्रकारे या अर्जुनाचं अग्निकाष्ट भक्षण या शब्दाच्या फेऱ्याने मला ग्रासलेलं आहे. वीरा, असा मृत्यूभासानं धर्मपरांडोगमुख होऊ नकोस. फक्त अर्जुन तुझ्याशी युद्धात सज्ज झाला तर कर्णास पुढं करून प्राण वाचवावे हे श्रेयस्कर ठरेल. फक्त प्राण वाचवण्याच्या अशेनं पळपुटेपणाचं धोरण स्वीकारू म्हणतात. माझ्या पूर्वजांच्या कीर्तीला काळीमा पासू म्हणतात. छे, काहीच सुचेनासं झालं आहे. मन कसं पाण्यावर गिरट्या घातलेल्या गवताप्रमाणे घरघर फिरू लागलं आहे. असाच जर तू विचाराच्या भोवऱ्यात गुरफटत राहिलास तर तुझं मरण तू तुझ्या स्वतःच्या हाताने ओढून घेशील. ते पहा, सूर्याचं एक एक पाऊल आकाशगंगेच्या क्षितिजावरून पुढं सरकत आहे. तोवर त्वरा कर आणि कर्णासारख्या योद्ध्याशी सलोखा राख. ज्या कर्णाने या जयद्रथाला नीतीभ्रष्ट केलं तो मला सलोख्याचं वागणं देईल म्हणतात. भ्रष्ट जयद्रथ या कर्णाजवळ सलोखा मागणार तो काय? दानवीरा, तू योग्य वेळी पदार्पण केलंस. या भयभीत सिंधू राजास तू पाठीशी घालावं अशी त्याची नाही तर माझीही इच्छा आहे. जयद्रथाची इच्छा आणि आपलीही. होय कर्णा, माझ्या तोंडून बाहेर पडलेल्या उन्मट उत्तरांची विसर आता शब्द आणि माझे प्राण वाचवण्यासाठी तुझ्या शक्तीचा मला दान दे. कृत्य कर्माचा अवलंब करणाऱ्या बाप्याला मी दान देऊ? कर्णा, अरे मनुष्य प्राणी कितीही वाम मार्गाला असला तरी त्याची दान मागण्याची भावना जाणून घे आणि त्याला निर्भर कर. ठीक आहे, आपण म्हणत आहात तर अर्जुनाच्या लक्षवेधीचा शिकार न होण्यासाठी त्याने आताच्या आता रणमैदानावरून दूर व्हावं. मग अर्जुनाचं मी एकटं पाहून घेईन अशी मी त्यास हमी देत आहे. मुनिश्रेष्ठ, उठ जयद्रथा, आता निर्धास्त राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नीती, धर्म आणि सद्वर्तनाची कास धरून पूज्य व्यक्तीचा आदर ठेवशील तरच आजचं मरण उद्यावर जाईल असं मी तुला आशीर्वाद देतो. जा. अरे पण ते पहा, कृष्ण अर्जुन लढाईच्या तयारीनिशी रणांगणावर निघाले तेव्हा त्यांना मध्येच गाठून हा वृत्तांत कथित करावा हे उचित. नारायण नारायण. द्रुपद युवराज, मला वाटतं तो जयद्रथच असला पाहिजे. आणखी कोण असणार? हो, तो जयद्रथच आहे. थांब जयद्रथा, मृगाची पारंग करू इच्छिणाऱ्या व्याघासारखा हा घटोत्कच तुला टिपून काढतो बघ. अरे, तो तर त्या देवालयाच्या आड नाहीसा झाला. नुसता आड झाला नाही तर पर्वतावरून घसरण येणाऱ्या पंचमुखी भुजंगाप्रमाणे देवालयाच्या गाभाऱ्यात शिरला. चल द्रुपद युवराज, आपणही रथारूढ होऊन त्याचा पाठलाग करूया. नाहीतर हा परपुटा भुजंग कुठेतरी दडी मारून बसायचा आणि पार्थ काकांची प्रतिज्ञा फोल ठरवायचा. तेव्हा त्वरा करूया. पार्थ काकांची प्रतिज्ञा आपली फोल ठरू शकत नाही घटोत्कच. इंद्राच्या वज्रासारखे आम्ही दोघे उभे असताना काय दिशा आहे ती फोल ठरवण्याची. चल रथारूढ होऊया. चला. नियतीच्या ह्या कालचक्र भ्रमणाची रूपरेषा पाहता पाहता मती मंद होऊन जाते नि वाटू लागतं कपट्याचा संहार कपटबुद्धीने केला तर त्यात वावग होणार नाही. विधी काळ हा प्रलयाचा, विधी काळ हा प्रलयाचा, विधी काळ हा प्रलयाचा. हरिभुवरी का अंधारला, हरिभुवरी का अंधारला, विधी काळ हा प्रलयाचा, विधी काळ हा प्रलयाचा.
प्रलयाचा वेदे काळ हा प्रलयाचा वेदे काळ हा वेदे काळ हा वेदे काळ हा. खरंच देवा, कुरुक्षेत्राच्या बाजूने नजर फिरवली तर आजच्या युद्धाचा रंग काही वेगळाच दिसत आहे. आचार्य गुरुदोन सर्वांच्या मध्यभागी उभे राहून शल्यदिकांना युद्धाची रूपरेषा समजावून सांगत आहे. आणि दुर्योधन कर्ण नारदाने सांगितल्याप्रमाणे जयद्रथास लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील, असंच ना माधवा? जयद्रथाला त्या नीचानी कुठेही लपून ठेवलं तरी त्याचा कंठनाद छेडून मी माझ्या पुत्र ऋणातून मुक्त होणार. छेडून कंठ नष्ट करीन त्या खला, छेडून कंठ नष्ट करीन त्या खला. छेडून कंठ नष्ट करीन त्या खला, छेडून कंठ नष्ट करीन त्या खला. मुक्त होईन पुत्र ऋणा, मुक्त होईन पुत्र ऋणा. मुक्त होईन पुत्र ऋणा, मुक्त होईन पुत्र ऋणा. छेडून कंठ नष्ट करीन त्या खला, छेडून कंठ नष्ट करीन त्या खला. रक्तपात करून त्यास, रक्तपात करून त्यास. रक्तपात करून त्यास, रक्तपात करून त्यास. दडवीन रौरवा, रक्तपात करून त्यास. दडवीन रौरवा. मुक्त होईन पुत्र ऋणा, मुक्त होईन पुत्र ऋणा. मुक्त होईन पुत्र ऋणा, मुक्त होईन पुत्र ऋणा. छेडून कंठ नष्ट करीन त्या खला, छेडून कंठ, छेडून कंठ नष्ट करीन त्या खला, नष्ट करीन त्या खला, नष्ट करीन त्या खला. माधवा, माझे बाहू स्फुरण पाहू लागले आहे. तो पहा, कुणी कौरव योद्धा माझ्याच रोखानं इकडेच येत आहे. त्याला थोडीशी चुणूक दाखवून मगच जयद्रथाला गाठूया. अर्जुना, तू कितीही कंठशोष केलास तरी जयद्रथाचा नखही तुझ्या दृष्टीस पडू देणार नाही. पळकुट्या जयद्रथाची पाठ राखण करणारा वीरा, असा समोर ये. तुझा एकाच बाणाने शिरच्छेद करतो पहा. अर्जुना, बाळबळ बडबड करण्यात काय मौज आहे? तुला काय दिवे लावायचे असेल ते लावून दाखव, नंतरच तुला या करण्याची ताकद आजमायला मिळेल. थांब अर्जुना, कर्णावर सरसंघान करून वेळ गमावू नकोस. खरंच देवा, मी पार विसरून गेलो. चला, माझ्या बाणाचं लक्ष टिपून काढला वरा करूया. चला. अब्बास रे अर्जुना, तुझा खरा हाडवैरी हा कर्ण असताना श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार शरसंधान करण्याचं सोडून तू माघारी फिरलास. धन्य धन्य. अरे पण या नरवीराने एकाच बाणाने गुरु द्रोणाचार्यास रथासह कोसळून मूर्छित पाडला आहे. अर्जुना, या कर्णाच्या धनुर्विद्येचा खरा प्रतिस्पर्धी तूच आहेस. हा, अरे रे, त्याने तर माझ्या मित्र दुर्योधनावर झेप घेतली. मित्रा दुर्योधना, हा बघ आलोच मी तुझ्या रक्षणासाठी. जरासा पुढे सरकलास तर माझं खडगं तुझ्या शरीरात घुसलाच समज. कोण आहेस तू? तुझा चेहरा ओळखीचा वाटत नसेल. मी घटोत्कच आहे. तू घटोत्कच म्हणजे भीमपुत्र घटोत्कच का? पण असा राजबिंडा स्वरूपात? क्षणात राजबिंडा तर
क्षणात राक्षसी रूपात वावरणारा मीच तो मायावी घटोत्कच आहे. पण कर्णा, मी तुला पूर्ण ओळखतो. मित्र प्रेमासाठी फुकट तडफडणारा कर्ण म्हणून. याच तुझ्या मित्रत्वाच्या जोरावर अभिमन्यूच्या मस्तकी लाथ घालताना तुम्हा कौरवांना मजा वाटली नाही? कौरवांना काय वाटलं असेल हा प्रश्न नसून या कर्णाला काय वाटलं असेल ते महत्वाचं आहे. म्हणूनच का जयद्रथाचे प्राण वाचवण्याची तुला फिकीर लागलेली आहे? त्यात फिकीर कसली, एक कर्तव्य म्हणून मला ते पार पाडायचं आहे. असं का? मग कर्णा, या घटोत्कचालाही बंधुवधाचं माप त्याच्याच पदरात घालण्यासाठी समोर गाठलेल्यांना ठाकणं हेही मी माझं कर्तव्य समजतो. मग हो संग्रमास तयार. घटोत्कचा, तू कोणावर खड्ग उपसतोस याचा विचार तरी केला आहेस का? अरे, विचार करूनच या रणकुंडात उडी घेण्यासाठी हा हिडिंबा पुत्र घटोत्कच आलेला आहे. जसा तू साऱ्या आर्यवर्तात बलाढ्य ठरलेला आहेस, तसाच मी माझ्या राक्षसी साम्राज्यात मायावी वीर घटोत्कच म्हणून ओळखला जात असतो. तू जर मला तुच्छ मानित असशील तर खेळ पाहूया सामर्थ्यशाली वीराच्या खडग्याचा आघात. ठीक आहे. पाहिलंच का या कर्णाची ताकद? बंडखोर कर्णा, माझ्याही अंगात बलदंड भीमसेनाचं रक्त सळसळत आहे. मग हे प्रति आव्हान. दोन राव. कर्णा, पाहिलंच का सामर्थ्य या घटोत्कचाचं? अरे, हा तर मूर्छित पडला. ते काही नाही, आम्हा राक्षसी नियमानुसार याचा या स्थळी वध करावं हेच योग्य. हात मागे घे. मूर्छित झालेल्यावर शस्त्र उगारणं हे आम्हा वीरांचं कर्तव्य नाही. तात, आम्हा असुरी साम्राज्यात धर्म अधर्म आम्ही जाणत नाही. तुमच्या हातून धर्म नीती धर्म पाळले गेले म्हणूनच या दुष्ट कौरवांनी याच खमेंडखोर कर्णाच्या ताकदीवर माझ्या द्रौपदी मातेला भर सभागृहात विवस्त्र अवस्थेत उभं केलं. त्यावेळी तात तुम्ही खाली माना घालून गप्प बसलात, परंतु मी आता गप्प बसणार नाही. ही पांडवाच्या राशीलाच पुजलेली आहे रे. नाही तात, तुम्ही काही समजा, मी मात्र या बडाईखोराचं देहांत केल्याशिवाय राहणार नाही. नाही घटोत्कच, हे धर्मयुद्ध आहे. तुला जर त्याचा देहांतच करायचा असेल तर या विद्याबरोबर तुला पहिल्यांदा तुला करावे लागतील. तात, माझ्या शौर्य बलाला तुम्ही अशीच धर्माची खीळ घालणार आहात का? तो पहा कर्ण सावध होतोय. माझ्या बाळाने तुला जीवदान दिलाय असं समज. हे जीवदान कसलं भीमा, हे तर आव्हान आहे. पाहिलं तात, तो बडाईखोर मला आव्हान देऊन गेला आणि तुम्ही याच्याशी धर्मयुद्धाची भाषा करता. अशा जहरी सापांना तर त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे. पहा तात, गरुडाच्या भीतीनं बिळाकडे वळलेल्या सापासारखा दुर्योधनाकडे वळला. चला, आम्ही धर्म काका आणि पार्थ काकाच्या मदतीला जाऊया. अरे रे, हा दुष्ट जयद्रथ अर्जुनाच्या बाणाचं सरसंघान चुकवण्यासाठी नुसता तोंड जपून पळत आहे. आता काय बरं करावं? कृष्णाची लाज तर या कृष्णाला राखलीच पाहिजे. हो, असंच करावं. जशाच तसं हीच नीती वापरावी. सूर्यास्त व्हायला अजून 2 घटिका अवधी आहे. चल सुदर्शना, तुझ्या सहाय्याची मला जरुरी आहे. खरंच की सूर्य मावळलाच असला पाहिजे. भगवंत, मला आता माझ्या प्रतिज्ञाभंगाचा पातक भोगावं लागणार आहे. मग कशाला पाहिजे या गांडीव धनुष्याची फुकट प्रौढी? त्या सहज अग्नी प्रवेश करून सारच नष्ट करून टाकतो. फुकट प्रौढी मिळवणाऱ्या पांडवांनो,
जयद्रथाला इथे बोलवून घ्या. दुर्योधना, सूर्य खरोखरच काय मावळला असेल मला तर. मामा, तुमची भलत्याच वेळी भलतीच संशय वृत्ती बाबा. चला, वेळ दौडू नका. मला काय, मला सुचलं ते मी बोललो. काय भीमा, आता का तुझं तोंड बंद झालं? ही वेळ अर्जुनाच्या प्रतिज्ञेची आहे म्हणून मी गप्प राहतो. नाहीतर चौताळलेला गरुड जसा नागसर्पाचा फडसा पडतो तसे हे बोल ऐकण्यापूर्वी तुझा फडसा पडला असता. भीमा, अशा आडदांडपणाने प्रतिज्ञेला काळबोट लावून घेणार आहेस का? अरे वेड्या, प्रत्येक प्राणी मात्र आपापल्या कर्मकलानेच मृत्युमुखी पडणार आहे. नाही, याच कर्मकांडावर मात करून हा जयद्रथ जिवंत राहणार आहे. जयद्रथा, पाहिलंच का, तुझे प्राण हरण करण्याची प्रतिज्ञा करणारा हा अर्जुन दैवयुगाच्या चक्रव्यूहात सापडून स्वतःच अग्नीत प्रवेश करून आपल्या देहाची राख करून घेत आहे. अरे धर्म चांडा आलो, धर्माचे भोग भोगणारा अर्जुन धर्म तिथे बांधला गेला आहे. अरे बाप्यानो, हे विसरू नका, दैवाची कल्पिते भयानक असतात आणि ती क्षणाक्षणात बदलत देखील असतात. हेच लक्षात ठेवून अर्जुनाच्या अग्निप्रवेशाची निर्वचना करू नका. आचार्य, या जयद्रथाला झालेला आनंद तुम्हाला पाहावा असेल तर तोंड काळं करायचं. खबरदार, नीचा जयद्रथा. अरे थोड्याच वेळापूर्वी सर्वांच्या समक्ष लढवणारी तुझी जीभ आता फार तजेदार बोलायला लागली. अधर्मा, अरे कर्णाच्या पाठीमागे लपलास म्हणून तू अर्जुनाच्या बाणापासून वाचू शकल, हे लक्षात ठेव. आचार्य, सिंधू राजा जयद्रथ हे माझ्या भगिनीचे सर्वेश्वर आहे. त्यांचे प्राण कसे वाचावे याचा विचार न करता त्यांच्याच आनंदावर हा पक्षपातीपणाचा आसूड आणतात. बंद करा हा पक्षपातीपणा. आणि तुम्हाला जर हे दृश्य पाहावं असेल तर एकदम बाजूला व्हा. धिक्कार असो तुमच्या पापी विचारसरणीला. मला बाजूला सारून तुम्ही आनंदोत्सव साजरा करीता, पण लक्षात ठेवा, तुम्हाला वाटणारा हा आनंद तुमच्या भारी कपाळावरच्या ललित रेखा बदलून 2 घटिका अगोदर मावळणारा सूर्य फिरून उगू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणे एकदा मावळलेला सूर्य पुन्हा उगू शकतो. असं या धेरण्याचं म्हणणं आहे. तसं काही या जगाची कुंडली या धेरण्याच्या हातात आहे. जयद्रथा, अरे हा वृद्ध कपी आणखी काय बोलणार आहे? त्याचा लाडका शिष्य अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करतोय ना. हे अर्जुना, घाबरलास का अग्नी प्रवेश करायला? अर्जुनाच्या तोंडचे जणू पाणी पडून गेलं आहे. आणि या भीमाचा गगनात करणारा चेहरा काळा धिक्कार होऊन पडला आहे. अरे हे कृष्णा, तू असा गप्प का रे बाबा? स्वतःला त्यांचा देव म्हणून घेतोस. मग या तुझ्या भक्ताची लाज आता तुलाच राखावी लागणार. जयद्रथा, पार्थाच्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, तरी 3ऱ्या फेरेची वाट पाहत आहे. ती वेळ नजीक आली की कसली रे वेळ कृष्णा? या अर्जुनाच्या अग्निकाष्ट भक्षणाची की माझ्या मरणाची? हास, बदांता हास. दुर्योधना, तू ही वेळ दौडू नकोस, नंतर तुम्हाला दोघांना रडायचंच आहे. कृष्णा, या तुझ्या परमेश्वरीला या भीमार्जुनापुढे लागल. तुझं या हिंदू राजापुढे चेटूक चालणार नाही. म्हणे परमेश्वरी आणतात. कुठे जयद्रथा, श्रीकृष्णाची निंदा करणारा तुझा हे तुफान एकाच कथेच्या बाणाला चिंता बिची. थांब भीमसेना, त्यांच्या दैवगतीचे फेरे पूर्ण झालेले आहेत. चल सुदर्शना, तुझा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, माघारी घे. हे निव्वळ कृष्ण कारस्थान. जयद्रथा, चल हो बाजूला, पळ लवकर. अर्जुना, हा
सूर्य आणि तो पहा जयद्रथ, असा साथ की त्याचं मस्तक तपश्चर्या करीत असलेला त्याचा बाप वृद्ध छत्रराजा त्याच्या मांडीवर पडेल असंच कर. माधवा, गोपाल कृष्णा, अर्जुना, फक्त तुझ्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. चल, आता इथे थांबून उपयोग नाही. जयद्रथ वधाने क्रोधयुक्त झालेला दुर्योधन, कर्ण, दुःशासन आता इथेच येत असतील. चल. मामा, मस्तकाने कसं आगीचा डोंब उसळत आहे. कारस्थान निव्वळ कृष्ण कारस्थान. अरे बाबा, मी तर तुला सांगत होतो बाबा, इथे काहीतरी कारस्थान आहे, नाही तर सूर्य आपली भ्रमणयात्रा सोडणारच नाही. 2 घटिका कसं संपवतो मामा? आता पाहतो त्या गवळ्याच्या पोराला या काळोखा रात्री तर पांडवांची कशी काय मदत करतो ते. अरे दुर्योधना, हे तू काय आरंभवलं आहेस? धर्मयुद्धाचा नियम हव्यावर बसून रात्रीचं युद्ध पुकारतोस, हे नीती बाह्य आहे आणि याच्या परिणामाची फळ भोगावी लागतील तुला राजा. त्या परिणामाची फळं पांडवांच्या डोळ्यात अथर्वाचं अंजन घालून हा युद्धाचा डंकाच त्यांना ती भोगावास लावणार आहे. आचार्य, हे युद्ध थांबवू नका, ते तसंच चालू ठेवा. चालूच राहणं योग्य आहे राजा, कारण अधर्मानं जयद्रथाचा वध केल्यास प्रायश्चित म्हणून पांडवाचं सामर्थ्य निखंडून काढणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजूया. अरे वाचाळा, फुकटच्या बोल मुखावाटे कशाला दवडतोस? अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्णत्व असलेली यात अधर्माचा कोणता झाला? अधर्म कोणता असा जाब विचारणारा आचार्य सूर्य मावळला असताना तो परत येऊ शकतो. अरे असं कोणत्या सिद्धांतावर बोट ठेवून बोलत होतास? मानवतेचा आणि सत्सद विवेक बुद्धीच्या जोरावर जयद्रथाना आणि माझ्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले आणि ते जयद्रथाच्या कर्मयोगाने ते खरंही ठरले. हा त्याचा दैवायोग समजावा. नाही, हा दैवयोग कसला? हा निव्वळ आचार्यांचा ढोंगीपणा आहे. राजा, माझं ऐक, अशा ढोंग्यावर विसंबून न राहता रामायणात लक्ष्मणाने जसा इंद्रजिताला ठार केला त्याचप्रमाणे इंद्राने दिलेली वैजयंती शक्ती फेकून पांडवाचं शौर्य निपटून काढतो बघ. कर्णा, अरे वय बऱ्या तू कोणापुढे म्हणतोय? ज्याने क्रांतरूपी शंकरावर विजय मिळवला त्या सामर्थ्याने अर्जुना तू का जिंकू शकशील? आहे क्षणाक्षणात मर्मभेदी शब्दाची आग ओकणारा ब्रह्मज्ञा तुझ्या मुखी वळवणाऱ्या जिभेचा शिरच्छेद करतो पहा. खडगाचा हात मागे घे, नाहीतर तातांचा अपमान केल्याबद्दल या अश्वत्थामाचा खडग बाहेर निघेल, हे ध्यानी ठेव. मित्र कर्णा, हात मागे घे. आचार्य गुरुवर्य आहे, पूज्य आहे. शांत हो कर्णा, शांत हो. राजन, शांत शांत म्हणून किती शांत राहायचं? त्याला काही सीमा असते, मर्यादा असते. वाटेल त्यावेळी वाटेल त्या क्षणी अपमानाच्या थपडा खात बसायचं, हा कुठला न्याय? मी प्रतिज्ञा करतो की आजच्या या अंधरात्री एका तरी पांडवीराचा कंठ नाव छेदला नाही तर या कर्णाचं नामोच्चार कोणी करू नका. तसाच घडला तर हा द्रोणाचार्य तुझी मुक्त कंठाने वाहवाच करेल. चला आचार्य, युद्धाच्या तयारीला लागू. पहा पहा अश्वत्थामान, तुझ्या शौर्यशाली पित्या रौद्र रूप धारण करून तळपताना दिसत आहे. पहा. पण राजा, तो पहा, दृष्टद्युम्न आणि मायावी घटोत्कच एकत्र होऊन त्यांच्यावर चाल करून जात आहेत. तरीही दिव्य शस्त्राच्या विद्येच्या जोरावर त्यांना पळून लावलं आहे. पहा पहा दुष्टोम, पहा. अरे पण हे काय? हे भीमा अर्जुन मध्येच युद्धाचा पवित्र घेऊन आचार्यावर तुटून पडले आहेत. जा जा गुरुपुत्रा, वायू वेगाने जा आणि पिताचं रक्षण कर. राजा, आकाशातून झेपावणाऱ्या बहिरी ससण्याप्रमाणे त्यांच्यावर झेप काढण्यासाठी निघालोच पहा. जा लवकर जा. तात, हा पहा तुमचा अश्वत्थामा तुमच्या मदतीसाठी येत आहे. स्वतःला मोठा शस्त्रधारी वीर समजतोस? मग दाखव तुझ्या अस्त्राचा प्रभाव या दृष्टद्युम्नावर. पहिल्यांदा खडक युद्धाचा सामना हरलाच म्हणून मान्य कर.
खडगाच्या ताकदीची मिजाज दाखविणाऱ्या अश्वत्थामा या दृष्ट डोंगराला पराजयास पाप पदार्थ नामुष्कीच जीड जगण्याचं आयुष्यात कधी आलेलं नाही. हा द्रोण पुत्र तुला आता खडक युद्धात पराभव करून तुला ते भोगायला लावणार आहे. त्या अगोदरच तुझ्या देहाच्या चिंधड्या करून कारी गिधड्यांच्या भक्षणात फेकून देतो. पहा हो तयार. बस झाला तुझ्या वल्गना मदांडा. तुझ्या भाग्याच्या लल्लाट रेषा बदलून त्या दुर्भाग्य बनवण्यासाठी हे पहा माझा खडक त्याचं साक्ष देत आहे. असो मग होऊ जाऊ दे. थोड्याच घटिकांपूर्वी माझ्या हातातून तू सुटला होतास. आता ये असा समोर. हा पहा तुझ्या पित्याचा व काकाचा हाडवैरी करणं तुझं आव्हान स्वीकारत आहे. घमेंडखोर सूतपुत्रा, दुर्योधनाच्या रथाचं सार्थ करायचं सोडून त्याचे प्राण वाचविण्यासाठी या हिडिंबा पुत्राचं आव्हान स्वीकारण्यास तयार झालास. कोण सूतपुत्र? अंगदेशाचा राजा बोल. जुळमी राक्षसा अलंबुद्ध आणि अळायुगाला जसं ठार केलंस ते मायावी डावपेच माझ्याशी खेळू नकोस. घटोत्कचा हा पहा तुझा मृत्यू चाल करी देत आहे. पार्थ काका तात! रमा रमण तू कृष्ण मुरारी, रमा रमण तू कृष्ण मुरारी, रमा रमण तू कृष्ण मुरारी. रमा रमण तू कृष्ण मुरारी, रमा रमण तू कृष्ण मुरारी. पुलकित करितव स्वामिने, पुलकित करितव स्वामिने. रमा रमण तू कृष्ण मुरारी, रमा रमण तू कृष्ण मुरारी. मम मुकुंदा हे श्याम सुंदरा, मम मुकुंदा हे श्याम सुंदरा. मम मुकुंदा हे श्याम सुंदरा, मम मुकुंदा हे श्याम सुंदरा. तू गोपाळा तू मुरारे, तू गोपाळा तू मुरारे. रमा रमण तू कृष्ण मुरारी, रमा रमण तू कृष्ण मुरारी. रमा रमण तू, रमा रमण तू, रमा रमण तू कृष्ण मुरारी. भगवंताचं नामस्मरण करता करता सुवर्णादेवीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. इथं कोणीच दिसत नाही. सुभद्रादेवी झाल्या. आपल्याला फार वेळ निश्चित राहावं लागणार. आता जाऊ नका. असं अचानक काय आहे? आपल्या दोघी मनावर आनंदाचं शिखर करण्यासाठी आलो आहे. देवी पार्थाने जयदेव पदाची इच्छा पूर्ण केली. काय? म्हणजे एका पित्यानं आपल्या मुलीला दिलेला आशीर्वाद खरा करायचा. खरंच धन्य धन्य त्यांचं ते ब्रह्मदेश. धन्य धन्य झाले. धन्य 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 धन्य
बसून त्यांना भयभीत करून सोडी राहील. कुठं आहे बरं ती शापित देवता? मुनिवर्य, ती पहा भान हरपून आकाश गंगेच्या डोहात दुःखाचे कड मोकळे करत बसली आहेत. मुनिवर्य, आपण ही आनंदाची वार्ता तिला सांगून तिचं मन हलकं करावं. जशी देवीची इच्छा. नारायण नारायण. त्याची ही अशी केवीरवाली इच्छा पाहून कोणालाही गहिवरच येईल. चला चला बाई. पार्थ महाराज आपली प्रतिज्ञा पूर्ण करून येतात तेव्हा त्यांच्या या शौर्याचं गौरवगान पंचारती ओवाळूनच केलं पाहिजे. आनंदाच्या बेहोशीने पंचारती ओवाळण्यास निघाली सुभद्रे. एका बाजूला जयेंद्र वधाची प्रतिज्ञा पूर्ण होते न होते तोच. दुसऱ्या बाजूला पांडव अभिमानाने फुगून जातील असा पराक्रम दाखवणारा बाळ घटोत्कच वैजयंती शक्तीच्या मारानं गतप्राण व्हावं लागलं. काय हे काय ऐकवलं मला? सुभद्रे घटोत्कच बाळ आमच्यात अंतरलाग. काय नाथ हे काय ऐकवलं तुम्ही? यदुनंदने, घटोत्कच बाळाचं पराक्रम पाहिलं असतं तर तुझे डोळे डिपून गेले असते. थरथरणाऱ्या मेघाच्या गडगडाटप्रमाणे विद्युलता चमकावी अशा नुसत्या शरीराच्या हालचालीनं तो कौरव योद्धांना जमिनीवर कोसळत होता. हे पाहिल्यावर तूही भांबावून गेली असती भारी. अशा आमच्या बाळाला मृत्यूने ग्रासावं हे देवदुर्विला असतं नव्हे ना? मग श्रीकृष्ण काहीच बोलले नाही का यावर? दुर्दैव हेच होते की आम्ही दोघेही युद्धात दुसऱ्या ठिकाणी गुंतलो असताना घटोत्कच मृत्युमुखी पडला हे त्यांना समजलं. खरं आहे ते ताई, अगदी खरं आहे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी युद्धात गुंतलेलो होतो. सांग कृष्णा, सांग. माझ्या घटोत्कच बाळाला कोणी मारला हे मला पहिल्यांदा कळू दे. दादा, थांब. हा, लवकर बोल. उगाच माझ्या रागाचा पारा चढवू नकोस. ऐक भीमा, तुझ्या लाडक्या पुत्राने कौरव सेनेचा विध्वंस केलेला पाहून दुर्योधन क्रोधायुक्त झाला आणि त्याच्या सांगण्यावरून कर्णाने तुझ्या पुत्राचा वध केला. त्यांनी माझ्या पुत्राचा वध केला? दुष्ट दुर्योधना, थांब. एकाच गदे घाताना तुझा कपाळ मोक्ष करतो की नाही ते पहा. काय हे अधोगती मेंदू कसा संतापाने घुसमळून निघत आहे ते पहा. चल पार्था, या कर्णाचा मस्तक आता पायी तुडवल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. पार्था, तूही पुढे होऊन रथ सिद्ध कर. मी आलोच. बरं,